नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याला आज कोर्टातही हजर केलं जाणार आहे। फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। जमावानं काही भागातील घरं आणि वाहनंही जाळली होती। त्याच्यावरती आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आज त्याची कोर्टात हजेरी पुन्हा एकदा लावली जाणार आहे, कारण आज त्याची पोलीस कोठडी संपतीये। कर रहे थे। ठीक है, प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संवैधानिक अधिकार है, लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहाँ की। नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड फहीम खानची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि त्याला आज कोर्टातही हजर केलं जाणार आहे। फहीम खानच्या जहाल भाषणानंतर दंगल भडकल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं। जमावानं काही भागातील घरं आणि वाहनंही जाळली होती। त्याच्यावरती आता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आज त्याची कोर्टात हजेरी पुन्हा एकदा लावली जाणार आहे, कारण आज त्याची पोलीस कोठडी संपतीये। कर रहे थे। ठीक है, प्रदर्शन करना किसी के खिलाफ आपका संवैधानिक अधिकार है, लेकिन मुसलमानों की कलमे की चादर को जलाना ये कहाँ की। आणि यानंतर आता इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा घेऊयात वेगवान आढावा। नागपुरातील हिंसाचार घटना घडण्याच्या पूर्वीचे सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आले आहेत, तर काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ वाटत आहेत। हे व्हिडिओ सोशल मीडियावरती आता व्हायरल होत आहेत आणि त्याबरोबरच या व्हिडिओचा पोलीस तपासही केला जातोय। एकंदरीतच आपण पाहतोय की यात हिंसाचार घडवणारे कोणी होते का याची तपासणी आता केली जाते। मात्र नवीन व्हिडिओ एका मागून एक समोर येत आहेत। नागपूर दंगलीच्या आधीचे हे व्हिडिओ आहेत आणि या सीसीटीव्हीच्या आधारेच आता पुढचा तपासही केला जातोय। काही तरुण जे आहेत ते शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करताना दिसतायत, म्हणजे हा कट आधीच रचला जात होता, प्लॅन आधीच केला जात होता याची ही उदाहरण आहे। आणि यानंतर इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। दिशा सालियनच्या अंत्यविधीचे फोटो 5 वर्षांनंतर समोर आले आणि यावेळी तिच्या चेहऱ्यावरती एकही जखम नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। दिशाच्या वडिलांच्या पुनर्तपासाच्या मागणीनंतर हा विषय आता पुन्हा चर्चेत आलाय। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। गेली 5 वर्ष बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। कोर्टात बोलावलं तर कोर्टात बोलू, होईल ते होईल अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे। दिशा सालियन प्रकरणातील आरोपांत तथ्य नाहीये, यात दूरपर्यंत संबंध नसल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तर खोट्याचा नाईटा कराल तर तुमच्यावरच बुमरँग होईल असा इशारा ठाकरेंनी विरोधकांना केलाय। दिशा सालियन प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापलंय। दिशा सालियनच्या वडिलांनी ज्यांच्यावरती आरोप केले त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणीच मंत्री नितेश राणेंनी केली आहे। आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करून चौकशी करा अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी केली आहे। दिशा सालियन प्रकरणी विधानसभेत आज घमासान पाहायला मिळालं, तर यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी एसआयटी चौकशी सुरू असल्याचीही माहिती दिली आहे। दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेनंतर विधान परिषदेत देखील घमासान पाहायला मिळालंय। नितेश राणेंच्या आरोपांमध्ये तथ्य आहे असा दावाच प्रवीण दरेकरांनी केला, तर एसआयटीची चौकशी कुठपर्यंत आली आहे असा सवालच चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय। दिशा सालियन प्रकरणात खासदार नरेश म्हस्केंनी प्रतिक्रिया दिली आहे। संजय राऊत म्हणतात की बनाव रचलाय, मग फोन कॉल तपासण्याची मागणी का करत नाहीत? सत्य बाहेर येऊ द्या, जो कोणी दोषी असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हस्के म्हणाले। शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिलाय। तपास यंत्रणांनी कोणालाही क्लीन चिट दिली असेल तर त्याच्यावरती वारंवार चिखलफेक करणं आणि दिशाभूल करणं चुकीचं आहे असं संजय गायकवाड म्हणाले।
रामदास कदमांनी ठाकरेंवरती गंभीर आरोप केले. शिवसेना प्रमुखांच्या नातवावरती बलात्काराचा आरोप होणं हे गंभीर आहे. ठाकरेंनी पोलिसांना हाताशी धरून पुरावे नष्ट केले आहेत का याची चौकशी करा अशी मागणीच रामदास कदमांनी केली आहे. धाराशिवमध्ये औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. उमरगा तालुक्यातील नारंगवाडी इथे हिंदू संघटनांनी रस्त्यावरती टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन केलं. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी हिंदू संघटनांनी केली, तर पोलिसांचा मोठा फौजफाटाही या ठिकाणी तैनात करण्यात आलाय. औरंगजेबाची कबर पाडण्यावरून सपा आमदार अबू आझमी आता संतापले. देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका, फक्त हिंदू मुस्लिम वाद केला जातोय असा आरोपच आझमींनी केलाय. नागपुरातील हिंसाचार घटना घडण्याच्या पूर्वीचे सीसीटीव्ही समोर आलाय. तर काही तरुण शिवाजी पुतळ्याकडे पाहणी करतानाचे हे व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ व्हायरल होत असून आता पोलीस आता तपास करतायत. यात हिंसाचार घडवणारे नेमकं कोण होते याची तपासणी केली जाते. नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खानला अटक झाल्यानंतर आता दुसऱ्या मास्टर माइंडला अटक करण्यात आली आहे. सय्यद असीम अली असं नाव असून त्यानं मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी तो आहे आणि आधी एका हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणात त्याला अटकही झाली होती. त्याच्यावरती दंगा भडकवण्याचाही संशय आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी 3,300 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. या अर्थसंकल्पात कोणताही कर दरवाढ नसल्यानं आता नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. तर या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापनाशी चांगली सुविधा, उद्यान आणि इतर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी तरतूद आहे. कर वसुली अधिक प्रभावी करण्यासाठी पुणे महापालिकेनं महिलांची 7 विशेष दामिनी पथकं स्थापन केली आहेत. सुरुवातीच्या प्रयत्नातच 10 लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यात यश आलंय. प्रत्येक पथकात 5 महिला अधिकारी कार्यरत आहेत. HSRP नंबर प्लेट बसवण्यास 30 जून पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. वाहनांना HSRP नंबर प्लेट नसल्यास कारवाई केली जाणार आहे. नंबर प्लेटचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं आता मुदत वाढ देण्यात आली आहे. पुण्याच्या एका भाविकानं शिर्डीच्या साईबाबांना 55 ग्रॅम वजनाचा तब्बल 5,40,000 रुपये किमतीचा सोन्याचा सुवर्णहार अर्पण केलाय. राजेंद्र मुरलीधर गरुडकर आणि परिवाराकडून साईचरणी हा सुवर्णहार अर्पण करण्यात आलाय. साई संस्थानकडून दानशूर साई भक्ताचा सत्कारही करण्यात आला. सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या धनाजे आणि भोगवाडे खुर्द गावात पारंपरिक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात शेकडो आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन आपल्या संस्कृतीचा जागर केला. यामध्ये आदिवासी नृत्य, लोकगीतं आणि पारंपरिक वाद्यांचं सादरीकरणही करण्यात आलं. बुलढाण्यातील सैलानी बाबा दर्ग्यावरती संदल काढण्यात आली आहे. होळीपासून सैलानी बाबा यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. पिंपळगाव सराईमध्ये मुजावरांच्या घरून सैलानी बाबा दर्गापर्यंत संदल काढण्याची परंपरा आहे. तर भाविकांच्या उपस्थितीत उंटणीच्या पाठीवरती मानाचा गलफ चढवून ही चादर चढवून ही सैलानी बाबांच्या दर्ग्यावरती चढवण्यात येते. काश्मीरमध्ये भद्रवाहच्या सुंदर दृश्यांचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक आले. सध्या मार्च महिना सुरू असल्यानं देशाच्या बहुतेक भागात तीव्र उष्णता सुरू झाली आहे. पण भद्रवाहच्या अजूनही भागामध्ये बर्फाच्या चादरी लपेटल्या आहेत. इथल्या हवामान पर्यटकांना आता खूप आकर्षित करत आहे. श्रीनगरच्या पर्यटकांनी दाल सरोवरामध्ये आनंद लुटलाय. थंड हवामानामुळे काश्मीरमधील दाल सरोवराच्या सौंदर्यात भर पडली आहे. पर्यटकांनी थंड पर्वतीय वाऱ्याचा आणि तलावावरती पसरलेल्या धुक्याचा आनंद घेतलाय. बरेच लोक बोटीतून प्रवास देखील करतायत. आणि आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे. प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्याच्या अटकपूर्व जामिनावरती आज तातडीनं सुनावणी होणार आहे.
प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळलेला आहे। कोल्हापूर कोर्टाच्या निर्णयाला कोरटकरनं मुंबई हायकोर्टात आव्हान सुद्धा दिलंय आणि त्यावरच शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे याच प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकरनं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे आणि त्याच्या अटकपूर्व जामिनावरती आज तातडीनं सुनावणी होणार आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर कोर्टानं फेटाळलेला आहे। कोल्हापूर कोर्टाच्या निर्णयाला कोरटकरनं मुंबई हायकोर्टात आव्हान सुद्धा दिलंय आणि त्यावरच शिवरायांचा अपमान केल्याचा आरोप जो आहे याच प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि यानंतर 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे वळतोय अगदी राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। संतापलेल्या आईनं चक्क अंगावरती डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। ही घटना अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव इथे घडली आहे। परीक्षेला गेलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेण्यात आलाय। मात्र महिना झाला तरी पोलीस कारवाई करत नसल्यानं पोलीस ठाण्यातच आईनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। नाशिकमध्ये गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला। बिलाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालवणाऱ्या दोन भावांना एका 6 ते 7 जणांच्या टोळक्यानं बेदम मारहाण केली आहे। नाशिकच्या सातपूर परिसरात ही घटना घडली आहे आणि या प्रकरणी आरोपींच्या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातील वाघोलीकर बुलेटच्या धडाधड आवाजामुळे त्रस्त झाले आहेत। रात्रीच्या वेळी रस्त्यावरती धडधड करत धावणाऱ्या बुलेट्समुळे पादचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अडचणींना सामोरं जावं लागतंय। यामुळे आता वाहतूक पोलिसांकडून या बुलेटबाजांना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी आहे। नांदेड जिल्ह्यातील बळीरामपूर गाव विकासापासून खूप दूर आहे। रोड आणि नाल्यातील पाणी रस्त्यावरती येत असल्यानं गावकरी त्रस्त आहेत। आमदारांकडे वारंवार तक्रार करून देखील लक्ष दिलं जात नाहीये असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। जालन्याच्या नाणेगावामध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालंय। पाणीचे नळ अजून सुद्धा उपलब्ध झालं नाहीये। मात्र त्यामुळे आता गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। तर नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज दाखल करून पिण्याचे नळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। बार्शीच्या वैरागमध्ये नगरपंचायतीचं स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे। अस्वच्छतेमुळे गावातील चौघांना डेंग्यू झालाय। मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विरारच्या पालिका हॉस्पिटलमध्ये बसण्याची सोय केलेल्या जागेवरती घाण पसरली आहे। नागरिक गरोदर बायका टीबी पेशंट असल्यामुळे त्यांना आता बसायलाही जागा नसते। पालिकेला तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। रुग्णांना बसण्यासाठी लवकरात लवकर सोय करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लबमध्ये विवाह सोहळ्यासाठी उभारलेल्या स्टेजला भीषण आग लागली आहे। या आगीत 2 तरुण गंभीर जखमी झाले। अग्निशमन विभागाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। पंढरपुरात चंद्रभागा नदी स्वच्छ आणि शुद्ध करण्यासाठी सेबर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला। मात्र ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे। या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय। सगळा खर्च पाण्यात गेलाय आणि त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे। तक्रारीनंतर राज्य सरकारने नगरपालिकेला
बुलढाण्याच्या खामगावात शिवभोजन केंद्रातील जेवणामध्ये अळ्या आढळल्या आहेत। नागरिकांच्या जेवणाआधी कोळ्यांचा थर दिसून आल्यानं आता शिवभोजनमधून दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत संताप व्यक्त केला जातोय। अन्न आणि औषध प्रशासनानं तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जाते। साम टीव्हीच्या बातमीनंतर वांगणी बदलापूर रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराला खडपडून जाग आली आहे। वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदारानं सुरक्षा पट्ट्या लावल्यात। काही दिवसांपूर्वीच इथल्या गणेश घाटाजवळ भीषण अपघात झाला होता। बदलापूरच्या वडवलीमध्ये ट्रक उलटलाय। रिक्षांना साईड देण्याच्या प्रयत्नात ट्रक रस्त्याच्या खाली उतरून उलटला। आता या अपघातात ट्रक चालकाला मुका मार लागलाय। ट्रकचं काही प्रमाणात नुकसानही झालंय। 1 तासाच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या साहाय्यानं ट्रक बाजूला करण्यात आला।